CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। महिलांप्रती अवमानाची भावना निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री सुबोध सावजी विरोधात आज बुलढाण्याच्या खामगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे। महिलांच्या चारित्र्यावर शंका निर्माण करून समस्त महिलांना बदनाम करू पाहणाऱ्या बेताल वक्तव्यावर सुबोध सावजी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा 2 दिवसात सुबोध सावजींच्या तोंडाला काळे फासून चोप देण्याचा इशारा शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे। महिला स्वार्थासाठी आणि पैशांसाठी बलात्कार करून घेतात असा गंभीर आरोप करत या महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो समाजासमोर आणण्याची मागणी सुबोध सावजींनी राज्यपालांकडे केली होती। त्यानंतर आज माजी मंत्री सुबोध सावजी विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। PI सरांना निवेदन देण्याकरिता आलेलं आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला। पूर्ण शिवसेनेच्या महिला इथं खामगाव इथं पोलीस स्टेशनला उतरलेल्या आहेत आणि त्यांचं एकच आहे की तुम्ही जे आहेत माजी मंत्री सुबोध सावजी यांना तुम्ही जास्तीत जास्त जेवढ्या लवकर होईल एवढ्या लवकर तुम्ही कारवाई करा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं जे काय करायचं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करू, त्यांच्या तोंडाला काळं फासू। आमच्या परीनं जेवढ्या महिला घेऊन जाता येतील एवढ्या महिला घेऊन त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना जी सजा द्यायची ती आमच्या परीनं नाहीतर देऊ। नेहमीच पाहतो बत्ताल व्यक्त करण्यासाठी हा माजी मंत्री सुबोध सावजी नेहमीच महिला असेल इतर कुठलेही तो कुठलं पाहत नाही। त्याला सुद्धा आई आहे, त्याला सुद्धा बहिणी आहे। तसा तो ज्यांचे वक्तव्य केलं या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण की त्यांना म्हटलेलं आहे की काही महिला स्वतःहून बलात्कार करून घेतात असं राज्यपाल महोदयांना त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं बा अशा महिलांचे फोटो व व्हिडिओ सार्वजनिक करा। त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, जसं त्याचं वय झालं तरी त्याची बुद्धीसुद्धा भ्रष्ट झाली आहे। आम्ही शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि याच्यावरती आज आम्ही तक्रारसुद्धा दिलेली आहे। याच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, न केल्यास आम्ही स्वतः सर्व महिला आघाडी आणि शिवसेना घेऊन त्याच्या घरावरती मोर्चा काढून त्याला काळे फासून आणि त्याला आम्ही त्याची सजा देणार आहे। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।